आजकाल भारतात मोदी जे म्हणतोय तेच सगळेजण ऐकतायत। मोदी म्हटला पेट्रोल भेटणार नाही, लोकांनी पेट्रोल भरून ठेवलं। आता सोने खरेदी करू नका म्हणजे तर सोनं पण नाही खरेदी करतायत आणि तेल पण महाग होणार आहे म्हणे। सो जशी माझ्या मम्मीने ही बातमी ऐकली, मग काय माझी मम्मी निघाली की रविवारी थेट मला घेऊन डीमार्टला 6 दिवस कॉलेजला जाऊन हमाली करत 7व्या दिवशी परत बसचे धुके खात निघाले होते नांदेडला जाण्यासाठी। आधी तर हिंगोली गेटला थोडं काम होतं त्यामुळे तिथे उतरलो होतो। तिथलं काम करून सरळ गेलो डीमार्टला। मग मला जे जे हवं होतं ते घेत गेले मी। आणि हे बघा डीमार्टला किराणा तर किराणा पण आता लसूण सुद्धा भेटायला लागलाय। माझं तर बऱ्यापैकी घेऊन झालं होतं सामान, पण आज माझ्या मम्मीची शॉपिंग काही संपत नव्हती। आता तुम्हीच बघा कशी प्रत्येक वस्तू ही बघून घेते। तर मग तिथून आम्ही गेलो कपड्याच्या सेक्शन मध्ये। मी तर आतापर्यंत डीमार्टला काहीच घेतलं नाही, कारण मला जे आवडते त्यात साईज नसते आणि ज्यात साईज असते ते मला आवडत नाही। सो बेटर ऑप्शन हेच आहे की काही घ्यायचंच नाही। आता माझ्या मम्मीचं तर बघणं चालूच होतं, त्यात ती मला पण इकडून तिकडे फिरत होती। मग मी म्हटलं मी स्वतःसाठी एवढं घेतलंय, सो आपल्या फॉलोअर्सला पण काहीतरी देऊया, म्हणून तुमच्यासाठी खास फुलं। आता ते नकली आहेत ते ठीक आहे, पण तुम्ही इला बघा कशी प्रत्येक बॉटल चेक करून घेतीये। मग सगळी शॉपिंग करून आता टाइम होता बिल भरण्याचा। अभी आप खुद ही देख लो स्क्रीन पर कितना बिल हुआ है। मग तिथून बस स्टॉपला आलो, बस पकडली, सरळ घरी आलो। मी तर घरी आले आणि डायरेक्ट झोपीच गेले होते। मग संध्याकाळी 6:30ला ब्लॉग टाकला आणि असं गेला माझा संडे।